श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तर बघा, आजचा विषय खूप महत्त्वाचा असा होणार आहे आणि तोच म्हणजे काय, बऱ्याच मुलामुलींचे लग्न जुळत नाही। मागे ताईंचे खूप प्रश्न येत होते की ताई, लग्न जुळण्यासाठी काही सेवा असेल तर सांगा, माझ्या मुलाचं लग्न जमत नाही। सगळ्या गोष्टी आहेत, घरात नोकरी आहे, सगळं काही व्यवस्थित आहे, तरीसुद्धा लग्न जुळण्यासाठी अडथळे येत असतात किंवा आपली मुलगी असू द्या, मुलीचे सुद्धा लग्नाला उशीर होत आहे। अशा गोष्टी जर तुमच्या घरात घडत असतील तर तुम्ही नक्कीच ही सेवा करून बघा। ही गुरुमाऊलींनी केंद्रातून सांगितलेली अशी सेवा आहे। ही सेवा आपल्या मुलामुलींनी केल्याने त्यांचे लग्न जे असतात ते 100% जुळून येत असतात। या सेवेने आपले जे दोष असतात किंवा आपल्या आयुष्यात कुठलेही दोष असू द्या, ज्या मुलामुलींचे लग्न जुळत नाही अशांच्या कुंडलीमधील दोष जे असतात ते निवारण होत असतात। अशी ही सेवा आहे। असा हा उपाय म्हटला किंवा सेवा म्हटली, उपासना म्हटली तरीसुद्धा चालेल। अशी ही उपासना आपल्याला करायची आहे। ही उपासना करत असताना काही नियम असतात, ते कटाक्षाने आपल्याला पाळायचेच आहेत आणि नियम पाळून जर आपण आपल्या विश्वासाने, आपल्या श्रद्धेने पूर्ण विश्वास ठेवून जर सेवा केली आणि सातत्य ठेवून जर सेवा केली तर नक्कीच 100% नाही तर 101% मी तुम्हाला सांगते, तुमची जी काही अडचण असेल लग्नाविषयी ती दूर होईल आणि लग्न जुळेल। पण आपल्याला सेवा जी असते ती प्युअर करायची आहे, अगदी श्रद्धेने करायची आहे आणि मनापासून करायची, हे मी अगोदरच सांगते। आता ही सेवा किंवा ही उपासना करण्यासाठी मुलामुलींनी करावी का किंवा त्यांच्या आईवडिलांनी करावी का, ही सेवा करत असताना कुठले नियम पाळावे, ते संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। पण सेवा कुठली ते आधी आपण बघून घेऊ। तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, आपल्याला सेवा जी आहे ती आपल्याला करायची बघा, दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पारायण। आता या ग्रंथाचे पारायण काय असतं ते सगळ्यांनाच माहिती आहे। दुर्गा सप्तशती हा ग्रंथ जो असतो, ही सेवा आपल्या कुलस्वामिनीची असते, कुलदेवीची असते। आपला जन्म कुठे कोणत्या कुळात होणार हे आपली कुलदेवी ठरवत असते आणि आपल्याकडून जर तिची सेवा राहून गेली, आपल्या पूर्वजांकडून जर सेवा राहून गेली, त्यामुळे आपल्याला काही अडचणी येत असतात आणि त्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी जर आपल्या कुलदेवीची आपण सेवा केली किंवा कुठलीही अडचण असू द्या, बघा कुठलीही आई असते ती आपल्या मुलाला म्हणजे अडचण असते, त्या अडचणी दूर करण्यासाठी हात पकडत असते, बरोबर। आपली आई ही हात पकडते। त्याच पद्धतीने आपल्या आयुष्यामध्ये जे आयुष्य आपल्याला दिलं आहे ते कुलदेवीने दिलेलं असतं, तिच्या कुळात तिने आणलेलं असतं। आपल्याला ज्या काही आयुष्यामध्ये संसारामध्ये अडचणी येत असतात, त्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी तिची उपासना करणं खूप महत्त्वाचं असतं। जेव्हा आपण कुलदेवीची उपासना करतो, तुमच्या आयुष्यातील कुठलेही प्रॉब्लेम असू द्या, जर तुम्हाला लग्नामध्ये अडथळे येत असतील तर ते अडथळे दूर करण्याचं काम हे कुलदेवी करत असतात। म्हणून तुम्हाला जो उपाय किंवा जी उपासना तुम्हाला कुलदेवीची सांगायची ही नक्कीच तुम्ही करायची आहे, मनापासून श्रद्धेने करायची आहे। आता ही उपासना किंवा ह्या सेवा किती दिवसासाठी करावं ते सांगेल मी तुम्हाला, पण कुणी करावं, ज्यांचं लग्न जमत नाही अशा मुलामुलींनी हे पारायण करायचे आहेत। आता तुम्ही म्हणाल माझी आई किंवा वडील यांनी केलं तर चालेल का? बघा चालेल, हे पण मी तुम्हाला इथे सांगेल, चालेल, नक्की चालेल। कारण काहीतरी व्यक्ती असे असतात, कोणीतरी व्यक्ती की त्यांना वेळ साध्य होत नाही किंवा दादा आहेत त्यांना नोकरी असू द्या, अशा कारणाने मुलांना तरी म्हणजे वेळ साध्य होत नाही। मुलींचं आपण अनेक समजू शकतो, मुली करत असतात, पण माणसं जे असतात, पुरुष मंडळी हे ऐकत नाही, मुलं ऐकत नाही, त्यामुळे ह्या गोष्टी स्त्रियांना कराव्या लागतात। तर शक्य झालं तर सर्वप्रथम मी 100% रिझल्ट जर तुम्हाला पाहिजे असेल तर मुलामुलींनीच करा, हे मी अगोदर सांगते। नाहीच तुम्हाला, तुमचे मुलं मुलींना वेळ नाही किंवा ऐकत नाही किंवा बाहेर गावी राहतात तर आईवडील करू शकतात, ठीक आहे। पण सर्वात प्रथम तुम्हाला सांगेल मुलांनी किंवा मुलींनी करा, कारण ही सेवा एक जो अनुभव आहे आयुष्यातला माझ्या जवळचा, त्या मुलीनेच हे पारायण केलेले होते आणि तिला फळ देखील मिळाले। फळ मिळून तिला सेवेकरी जे होते त्यांचं घर हे मिळालेलं आहे सासरचं आणि ती खूप आनंदी आहे। तिचा खूप मनाचा ध्यास होता की मला मिळणारं घर देखील सेवेकरी असावं, म्हणून तिला अनुभव आलेला आहे। म्हणून तुम्हाला सांगेल की त्या मुलीनेच स्वतः ही सेवा केली होती, म्हणून तुम्हाला सांगेल मुलामुलींना सांगा, ठीक आहे। तर आता सेवा करत असताना हे पारायण किती करावे किंवा कसे करावे ते आपण बघूयात।
हे पारायण करत असताना बघा पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे, पण हे पारायण बघा आपण ऐकत असतो 14 करावे किंवा अशा पद्धतीने करावे, नवरात्रीमध्ये सुद्धा आपण 14 करत असतो. पण आपल्या लग्न जुळण्यासाठी जर अडथळे तुम्हाला येत असतील तर या ग्रंथाचे आपल्याला 28 पारायण करायचे आहेत. लक्षात घ्या किती पारायण करायचे, तर 28 पारायण करायचे आहेत. आता हे पारायण करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम पहिल्या दिवशी, आता तुम्ही सुरुवात कधी करावी, देवीचा वार हा मंगळवार आणि शुक्रवार असतो. तुम्ही त्या दिवशी सुरुवात केली तर अतिउत्तम. तुम्हाला वेळ साध्य होत नाही, तुम्हाला वाटत आहे की मी आजच माझा व्हिडिओ बघत आहे की ताई मी उद्यापासून परवापासून चालू करू शकते का, नक्कीच तुम्ही चालू करू शकता. शेवटी मनाचा भाव खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्याही वारी सुरुवात करा. आणि अजून सांगेल की आपण सुरुवात करतो त्याआधी पहिल्या दिवशी आपल्याला मठामध्ये किंवा महाराजांचं केंद्र असेल तिथे जा. महाराजांना आपले गुरुबळ पाठीचे असणं खूप महत्त्वाचं आहे, कारण ते शक्ती देतील तेव्हा आपण कोणती सेवाही पूर्णत्वाला नेत असतो. तुम्ही केंद्रात जा. केंद्र जवळ नसेल तर बघा कुलदेवीचं मंदिर जर तुमच्या घराजवळ असेल तर तिथे जाऊन तुम्ही आराधना करा. त्यांना सांगायचं की माझ्याकडून ही सेवा करून घ्या, अशी अशी अडचण आहे, ते आपण नारळ खडीसाखर घेऊन साकडं घालावं, म्हणजे त्यांना प्रार्थना करावी. एक प्रकारे आपण सांगून यायचं आहे ही सेवा तुम्ही करणार आहेत, कशासाठी करणार आहेत ते पण सांगावं आणि त्यांना विनवणी करावी की माझ्याकडून निर्विघ्नपणे हे पारायण करून घ्या. ठीक आहे, या पद्धतीने सांगा. पहिल्या दिवशी तुम्ही सुरुवात करणार त्या दिवशी आपल्या घरात या. घरात आल्यानंतर मंदिरातून घरात आल्यानंतर देवपूजा वगैरे आपली संपूर्ण करून घ्या. त्यानंतर आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे, पाण्यामध्ये अक्षदा टाका आणि तिथे आपल्याला संकल्प करायचा आहे. संकल्प करत असताना तुमचं नाव घ्या, तुमच्या गोत्राचं नाव घ्या. माझं नाव बघा मी सीमा कौंडिन्य गोत्रातली, त्या पद्धतीने तुमचं नाव जे असेल ते तुम्ही तिथे ठेवावं. आणि कौंडिन्य गोत्र माझं आहे, तुमचं जे असेल ते गोत्राचं नाव घ्या. माहिती नसेल तर काश्यप गोत्र म्हणावं आणि त्या पद्धतीने तुम्ही संकल्प घ्यावा की मी या कारणासाठी माझे लग्न जुळत नाही, या कारणासाठी माझं लग्न जुळून यावं, यासाठी मी दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे 28 पारायण करत आहे, यथाशक्ती यथाकाली. कारण बघा आपल्याला अडथळे येतील, आपण अखंड किंवा पूर्ण कंटिन्यू करू शकत नाही, काहीतरी अडचणी येऊ शकतात, ते आपल्याला माहिती नसतात. म्हणून अखंड शब्द म्हणू नका, यथाकाली यथाशक्ती या पद्धतीने म्हणावं आणि माझ्या कुलदेवीची सेवा मी अर्पण करत आहे, या पद्धतीने आपण सांगावं आणि या पद्धतीने संकल्प सोडायचा आहे. आता संकल्प करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या देवघरासमोर बसून ही सेवा केली अगदी तरी चालेल. तुम्हाला वाटत आहे की पाठ मी मांडू का ताई, तर तुमच्या घरात जर जागा असेल तर पाठ मांडणी करावी, कलश मांडावा. ज्या पद्धतीने मंगल कलश आपण मांडत असतो त्या पद्धतीने कलश मांडावा, कारण वरुण देवता हे साक्षी असतात कलश मांडणं म्हणजे. आणि नारळ आपलं जसं श्रीफळ ठेवून आपण कलश मांडू शकतो. दुर्गा देवीचा फोटो किंवा तुमच्या कुलदेवीचा फोटो जो असेल तो देवीचा फोटो तुम्ही पाटावर ठेवा किंवा टाक असेल टाक ठेवू शकतात. दुर्गा सप्तशती हा ग्रंथसुद्धा तिथे आपण ठेवावा आणि त्या पद्धतीने आपल्याला पाठाच्या समोर बसून हे पारायण पूर्ण करायचं आहे. तुम्ही म्हणाल पाठ मांडायचा नाही तर अगदी देवघरासमोर बसून तुम्ही हे पारायण पूर्ण करायचे आहेत. ठीक आहे, या पद्धतीने करू शकतात, काही हरकत नाही. देवघरासमोर तुम्ही जेव्हा पारायणाला बसणार तेव्हा जेव्हा पण वाचनासाठी तुम्ही बसणार आहेत तेव्हा तुम्हाला तुपाचा दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर दुसरंच म्हणजे अगरबत्ती आपल्याला ओवाळायची आहे. कुलदेवीचा टाक असेल किंवा फोटो असेल त्याची आपल्याला पूजा दररोज करायची आहे. ज्या दिवस म्हणजे तुम्ही सुरुवात करणार आहे तर 28 दिवस पारायण चालणार आहे तोपर्यंत आपल्याला दररोज टाक असेल त्यांचा टाकाचा अभिषेक आपल्याला करायचा आहे कुलदेवीचा. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा सोपा मंत्र 11 वेळा म्हणून पाणी टाकून आपल्याला अभिषेक करायचा आहे. अभिषेक म्हणजे मोठा विधी नाही, तर अगदी 11 वेळा पाणी आपण कुलदेवीच्या टाकावर टाकावं किंवा फोटो असेल फोटो स्वच्छ पुसता पुसता आपल्याला मंत्र जप करायचा आहे. हळदी कुंकू व्हायचं आहे, फुल ना फुलाची पाकळी आपल्याला व्हायची आहे. या पद्धतीने पूजा करा, यथाशक्ती मनापासून करा. कुलदेवीला आराधना करा की हे देवी माझी सेवा पूर्ण करा, माझी आई आहेत तुम्ही, माझी जी अडचण आहे ती दूर करा. आपण टाकाला नमस्कार करून आपली जो ग्रंथ आहे ग्रंथाला हळदी कुंकू लावायचा आहे. हळदी कुंकू लावून नमस्कार करा, ग्रंथाला वाचनाला सुरुवात करा. आता वाचन सुरुवात करण्यासाठी आपल्याला बघा आसन जे असतं ते एकच आसन आपल्याला घ्यायचं आहे आणि जागा आपली एकच ठेवायची. वेळ जर ठेवता आली आपल्याला तर एकच वेळ ठेवायचा प्रयत्न करा. जेवण करायच्या आधीच आपल्याला हे पारायण पूर्ण करायचं आहे. आता बऱ्याच महिला बोलतील की ताई मी एका दिवसाला 2 पारायण करू का, असं केलं तर चालेल का, तर नक्कीच चालेल. पण मी सांगेल 28 दिवसात 28 पारायण करा. आपले जे प्रारब्ध आहे ते भोग आपले 28 दिवसामध्ये व्यवस्थितपणे
हे पारायण करायचा प्रयत्न करा. तुम्हाला वाटत आहे की मला अडचण येईल किंवा काहीतरी प्रॉब्लेम येईल तर मग काय करू, पण बघा पुढे मी अजून सेवा पूर्ण सांगणार आहे, ती ऐका आणि नंतरच तुम्ही ठरवा कशा पद्धतीने करायचे. एका दिवसात 2 करायचे की 1 करायचं. मी सांगेल एका दिवसाला 1च पारायण करा. 28 दिवसांपर्यंत तुम्ही 28 पारायण करा, या पद्धतीने करा. तर या पद्धतीने आसन आपलं एक ठेवा, ग्रंथ आपला असावा, आपल्या देवघरासमोर बसूनच करायचं आहे, वेळ आपली एक ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. जेवणाच्या आधी आपल्याला जो ग्रंथ आहे तो वाचन करायचा आहे. तर बघा वाचन करत असताना हा जो ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये 13 अध्याय दिलेले आहेत. आता हा संपूर्ण ग्रंथ पठण करावा का, तर नाही. बघा अनुक्रमणिका इथे दिलेली आहे इथे. तर अनुक्रमणिकामध्ये तुम्ही बघू शकता, तुमच्याकडे ग्रंथ असेल तर बघा काय वाचायचं, हे जे मी तुम्हाला सांगणार आहे ते वाचन करायचं आहे. बाकी जे आहे ते वाचू नका. अवतरणिका, पाठविधी ते काही वाचायची गरज नाही, एवढं संपूर्ण वाचायची गरज नाही. जे जे सांगणार आहे त्याला तुम्ही टिक करून घ्या. मी ज्या पद्धतीने केली अशा पद्धतीने टिक करून घ्या आणि ते तुम्हाला वाचन करायचं आहे. तर बघा पहिलंच म्हणजे काय, श्री दुर्गा सप्तशती प्रार्थना जी आहे ती आपल्याला म्हणायची आहे. त्यानंतर श्री दुर्गा अष्टोत्तर नामस्तोत्र जे आहे ते वाचन करायचं आहे. पुढे अथ दिव्या कवच वाचायचं आहे, अर्गला स्तोत्रम वाचायचं आहे, किलकम स्तोत्र वाचन करायचं आहे, रात्री सुक्तम वाचन करायचं आहे. त्यानंतर 1 ते 13 अध्याय पठण करायचे आहेत. तंत्रोक्त देवी सुक्तसुद्धा आपल्याला पठण करायचं आहे. प्राधानिक रहस्य पठण करायचे आहे. वैकृतिक रहस्य जे आहे ते पठण करावं. मूर्ती रहस्य पठण करायचं आहे. त्यानंतर देव्यापराध क्षमापान स्तोत्र हे आपल्याला म्हणायचं आहे. हे सगळं म्हणून झाल्यानंतर एक वेळा सिद्ध कुंजिका स्तोत्रम हे म्हणायचंच आहे. जोपर्यंत तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्र जे आहे ते नित्यसेवेच्या ग्रंथात आहे ते वाचन करत नाही तोपर्यंत तुमचा दुर्गा सप्तशती पाठ हा संपूर्ण होत नाही. म्हणून एक वेळा दुर्गा सप्तशती पाठ, एक पाठ झाल्यानंतर, एक पारायण झाल्यानंतर सिद्ध कुंजिका स्तोत्रम हे एक वेळा म्हणायचं आहे. तिथेच बसावं, म्हणावं. त्यानंतर तुम्ही आरती वगैरे करू शकतात. नैवेद्य हे आपली भावना आहे, शेवटी नैवेद्य आरती ते तुम्हाला करायची असेल करू शकता, ठीक आहे. पण आता इथे वाचन करत असताना एक मुख्य म्हणजे काय आणि त्यामुळे तुमचे अडथळे दूर होतील, तर ते म्हणजे काय, तर संपुट लावणं हे लक्षात घ्या. आता संपुट लावणं म्हणजेच काय, तर बघा एखादी मंत्र असतो, त्या मंत्राचं आपल्याला जे आता बघा दुर्गा सप्तशती हा जो ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये आपल्याला माहिती आहे की सगळे जी लीला आहे, देवीने जे युद्ध केलेलं आहे ते युद्धाविषयी देण्यात आलेलं आहे आणि सगळे एक एक मंत्र स्तोत्र या ग्रंथामध्ये देण्यात आलेलं आहे. तर एक ओळी, ज्या ओळ्या दिलेल्या आहेत बघा, तर ह्या ओळींच्या मागे संपुट लावणं, मागे पुढे जे संपुट लागतं ते वेगळं असतं, पुढे संपुट लागतं ते वेगळं असतं, मागे लागतं ते वेगळं असतं. आता तुम्ही जे हे पारायण मी तुम्हाला सांगत आहे, हे पारायण करण्यासाठी, दुर्गा सप्तशती हे पारायण करण्यासाठी बघा, आता हा पहिला अध्याय आहे बरोबर, हा पहिला अध्याय देण्यात आलेला आहे. पहिल्या अध्यायामध्ये ही एक ओळी दिलेली आहे बरोबर, पहिल्या नंबरची ओळी दिलेली आहे. तुम्हाला स्तोत्र मंत्र जे आहेत अर्गला स्तोत्र त्यांना संपुट लावायची गरज नाही, फक्त 13 अध्याय जे आहे 13 अध्यायांना संपुट लावायचा आहे. आता संपुट लावणे म्हणजे काय, एखादी मंत्र जो असतो त्या मंत्राचं संपुट लावणे म्हणजेच काय बघा. आता पहिली ओळ इथे दिलेली आहे, ओम एम मार्कंडेय उवाच, ठीक आहे. ही पहिली ओळ आहे दुर्गा सप्तशती या ग्रंथामध्ये, तुम्ही चेक करा. या मंत्राच्या आधी आपल्याला 99 मंत्र हा लावायचा आहे. म्हणजेच कसं, ओम ऐं ब्रीं क्लीं चामुंडाय विचे, ओम ऐं मार्कंडेय उवाच. त्यानंतर दुसरी ओळ येणार आहे इथे आणि दुसरी ओळ म्हणायच्या आधी परत आपल्याला ओम ऐं ब्रीं क्लीं चामुंडाय विचे, सूर्यतनय सावनी म्हणू बोलती आठवा, उत्पत्ती कथा त्याची विस्तारे एक सांगतो. ओम ऐं ब्रीं क्लीं चामुंडाय विचे, कृपावंत महामाया तेने मन्वंतराधिप, सावर्णिया सूर्यपुत्राचा एक वृत्तांत तो शुभ. या पद्धतीने आपल्याला मंत्र जप हा आपल्या या मंत्रांच्या सुरुवातीला लावायचा आहे. याला संपुट लावणं म्हणतात. तर प्रत्येक ओळीच्या सुरुवातीला आपल्याला 99 मंत्र हा लावायचा आहे. हा मंत्र 13 अध्याय पूर्ण होतात तोपर्यंत लावायचा आहे. आता आपण दुर्गा सप्तशती जेव्हा पाठ करत असतो, या दुर्गा सप्तशती पाठ करण्यासाठी आपल्याला जवळजवळ म्हणजे आपण कुणी असू द्या त्यांना 2 तास धरून चालायचं आहे. 2 तास, पावणे 2 तास, 2 तास लागतात, ठीक आहे. पण तुम्ही 99 मंत्र संपुट लावून जर करत असणार, कारण मी स्वतः ही सेवा केलेली आहे
जेव्हा आम्ही दिंडोरीला गेलो होतो तेव्हा, तर दिंडोरीला तिथे घेण्यात आली होती. तिथे आम्हाला जवळजवळ 3 तास लागतात. 3-3.5 तास. नवीन असणार तर जास्त कालावधीसुद्धा तुम्हाला लागू शकतो. तुम्ही जर कधीच दुर्गा सप्तशती ग्रंथ हा कधीच वाचन केलेला नाही तर तुम्हाला 4 ताससुद्धा लागतात. म्हणून एका दिवसाला एकच पारायण करा. 28 दिवसाला 28 पारायण तुमचे होणार आहेत. आधीच मी तुम्हाला सांगते, बरेच लोक करतील की मी एका दिवसाला 2 करेल, यू करेल, तीव करेल, असं तुम्ही सुरुवात करू नका. एका दिवसाला एक पारायण करा, कारण संपुट लावून करायला वेळ लागत असतो. ठीक आहे, या पद्धतीने करा. आता नियम वगैरे काय करायचे आहेत, आपण जेव्हा दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण करतो, बघा आपल्याला हे पारायण करण्यासाठी जागा आपली एक हवी. जसं मी तुम्हाला सांगितलं, या जागेवरून तुम्हाला उठायचं नाही. जोपर्यंत पाठ होत नाही तोपर्यंत उठायचं नाही. एका बैठकीत संपूर्ण पारायण करायचं आहे. पारायण चालू असताना, वाचन करत असताना कुणाशी बोलायचं नाही, तिथून उठायचं नाही. मुली असतील त्यांनी आपल्या डोक्यावर पदर, कपाळी कुंकू लावायचं, हळदी कुंकू, हातात काचेच्या बांगड्या आपल्याला घ्यायच्या आहेत. साडी नेसता आली तर नक्कीच साडी नेसावी, नाही शक्य तर ड्रेस परिधान करा. ओढणीचा आपल्याला पदर डोक्यावर ठेवायचा आहे, मुली असतील तरी. आणि जर एखाद्याची आई करत असेल पारायण, त्या व्यक्तीने सुद्धा या पद्धतीने नियम पाळावे. या पद्धतीने मुलींनी साज शृंगार करून मग आपल्याला पारायण करायचं आहे, हे लक्षात घ्या. आता पुरुष मंडळी असतील त्यांना काही ह्या गोष्टी नाहीत, त्यामुळे फक्त बेल्ट वगैरे असतात चामड्याचे, ते आपण अंगावर ठेवायचे नाही. सोहळं घालून तुम्ही पारायण करू शकतात. या पद्धतीने करा. त्यानंतर अजून बघा, जे नियम तुम्हाला सांगत आहे, कुणी जो पारायण करत आहे त्यांनी मांसाहार करायचा नाही. आपल्या घरामध्ये मांसाहार होणार नाही. ज्या ठिकाणी आपण पारायण करत आहोत त्या घरामध्ये मांसाहार तेवढे दिवस होणार नाही, याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे 28 दिवसापर्यंत. हे लक्षात घ्या. आपणही करायचा नाही, घरात सुद्धा शिजवायचं नाही मांसाहार. त्यानंतर ब्रह्मचर्या पालन करायचं आहे. आता बघा, मुलं मुली असतील, ठीक आहे, ते पारायण करत आहेत, पण त्यांच्या घरामध्ये वहिनी, भाऊ, भाऊजाई असतात किंवा या गोष्टी असतात, बहीण असतात, मेवणे असतात, म्हणजे मोठं कुटुंब जर राहिलं तर तुम्हाला सांगेल ब्रह्मचर्या पालन करायचं आहे. ज्या घरामध्ये दुर्गा सप्तशती ग्रंथ हे होत म्हणजे ग्रंथाचं पारायण होतं, त्या घरामध्ये ब्रह्मचर्या पालन करायचंच आहे एवढे दिवस, हे लक्षात ठेवा. अजून तुम्हाला सांगेल, जर समजा तुम्हाला मासिक धर्म आला, आता महिला मुली असतील त्यांचा मासिक धर्म येईल तर काय करावं, शक्य झालं तर 4 दिवसाचा आपला मासिक धर्म गेल्यानंतर सुरुवात करा. कारण बऱ्याच महिलांचा 28 दिवस 30 दिवसांचा कालावधी असतो, त्यानंतर येत असते. समजा आलीच मासिक धर्म आल्यामध्ये तर काही म्हणजे शंका घेऊ नका, ते नॅचरल आहे, ते आपण टाळू शकत नाही. 4 दिवस तुमचं काय आहे ते 4-5 दिवस गॅप टाका. त्यानंतर राहिलेले जे पारायण आहेत, समजा तुमचे 26 पारायण झाले, मासिक धर्म आला तर तुम्ही 4-5 दिवस गॅप टाका आणि पुढचे 27-28 ते 2 पारायण नंतर करा. या पद्धतीने तुम्ही पारायण करू शकतात. आता सुतक आलं तर काय करावं, तर बघा, सुतक किंवा मग विधी आली, कुणीतरी डिलिव्हरी होतं बघा आपल्या घरामध्ये, तर त्यावेळी तुम्ही नव्याने सुरुवात करायची, हे लक्षात घ्या. मात्र जेव्हा तुमचा गॅप पडणार आहे, आता तुमची पारायण चालू होते, आता सुतक आलं तर काय करावं, आता थांबावं. मध्ये जो गॅप असेल तेव्हा तुम्ही नियम नाही पाळले तरी चालेल, पण जेव्हा तुम्ही मात्र नव्याने सुरुवात, पहिल्यापासून सुरुवात तुम्हाला करायची आहे, तेव्हा मात्र नियम सगळे पाळायचे आहेत. संकल्प करायची नंतर गरज नाही, कारण पहिल्या वेळा तुम्ही संकल्प केलेला आहे, त्यामुळे नंतर संकल्प करायचा नाही. या पद्धतीने हे नियम वगैरे पाळून तुम्हाला पारायण करायचे. परान्न घ्यायचं नाही, कोणाला वाईट बोलायचं नाही, वाईट चिंतायचं नाही. तुम्ही जेवढा वेळ होऊ शकेल या 28 दिवसांमध्ये फक्त तुमची कुलदेवी, तुम्ही आणि तुमची सेवा. आपल्या कुलदेवीला आराधना म्हणजे दिवसभर आपण बघा मनातल्या मनात आपल्या देवीचे विचार ठेवायचे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, ओम ऐं, नामस्मरणाला खूप भर द्या. आपल्या गुरूंचं नामस्मरण करा. आपली गुरूंची सेवा जी आहे नित्यसेवा, त्यामध्ये तुम्ही खंड पडू नका द्या, असं सांगेल. आपली जी नित्याची सेवा असते, 3 अध्याय, 11 माळी, 1 माळ, जे काही तुम्ही करत आहेत त्यामध्ये खंड पडू देऊ नका. ती सेवासुद्धा तुम्हाला रेग्युलर करायची आहे. या पद्धतीने तुम्ही सेवा करा. तुम्हाला 100% नाही तर 101% रिझल्ट मिळणारच मिळणार. फक्त तुमची श्रद्धा, तुमचा विश्वास असणं खूप महत्त्वाचं आहे. या कालावधीमध्ये तुम्हाला अनुभव आला किंवा तुमचं लग्न जमलंच किंवा जोडलंच किंवा बघायला आलेत, या गोष्टी घडल्या, तर बघा, सेवेत खंड पडू देऊ नका. सेवा पूर्णत्वाला न्यायचीच आहे. आपल्या कुलदेवीला आपण नमस्कार करायचा आणि त्यांना धन्यवाद मानायचा आहे. आणि कधीही विसरू नका कुलदेवीला, हे अवश्य सांगेल. तर या पद्धतीने तुम्ही तुमची सेवा पूर्णत्वाला नेऊ शकतात. लग्न जोडण्यासाठी जर अडथळे येत असतील तर आपल्या कुलाची देवी कुलदेवी असते, त्यांची सेवा करा आणि आपण ही सेवा केल्यानंतर नक्कीच तुम्हाला अनुभव येईलच येईल, हा येईल.
चला मग सांगितलेली सेवा इथेच थांबवते, नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.